सो कंडिशन ऑफ टँजन्सीचं मिनिंग आहे की गिवन एक लाईन तुम्हाला दिलेला असेल बघा इक्वेशन, दॅट लाईन त्या सर्कलला टँजंट आहे किंवा नाही हे आपल्याला काय करायचं बघा, चेक करायचं. दिस इज कॉल्ड एज अ कंडिशन ऑफ टँजन्सी. ठीक आहे. सो सिम्पल आहे. सपोज आता कन्सिडर करा की तुम्हाला एक लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. ओके. इफ इक्वेशन ऑफ लाईन इज समजा स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये असं कन्सिडर करू आपण, y इज इक्वल टू mx प्लस सी. ओके. इक्वेशन ऑफ लाईन आहे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आहे. अँड इक्वेशन ऑफ सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके. हे बघा, याच्यामध्ये प्रत्येक टर्म तुम्हाला माहिती आहे. यामध्ये जो तुमचा यम आहे, यम कोण असतो, यम इज अ स्लोप, बरोबर. यामध्ये जो सी आहे, सी कोण असतो, वाय इंटरसेप्ट, करेक्ट. हा वाय इंटरसेप्ट आहे. त्यानंतर याच्यामध्ये आर कोण आहे, आर इज अ रेडियस ऑफ सर्कल. आणि हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे सर्कलचं, ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इथं ओरिजिन कुठं असतो, ॲट द सेंटरला असतो. ओके. आता सपोज इथं मी एक सर्कल ड्रॉ करतो आणि हेच इक्वेशन त्याच्यामध्ये पण मार्क करतो. समजा इथे आपला एक सर्कल आहे. ओके. हा झाला सर्कलला समजा इथं सेंटर असेल आणि इथे एक समजा मी लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे. ही समजा लाईन आहे, ही ह्या सर्कलच्या ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, आतमधून नाही जाते असं कन्सिडर करा. थोडी तुम्हाला वाटेल ते आतमध्ये. ओके. ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे ना आपलं, ते y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. याचा जो सेंटर आहे तुमचा तो 0 आहे, म्हणजे ओरिजिनला आहे. आणि दिस इज अ रेडियस ऑफ सर्कल सपोज. ठीक आहे. दिस इज अ रेडियस. मग ह्या सर्कलचं जे इक्वेशन आहे ते काय तुमचं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता देन द गिवन लाईन is tangent to circle when, म्हणजे ज्यावेळेस ती गिवन लाईन टँजंट टू सर्कल असेल बघा, when, so which condition will be satisfied, that simple condition is, म्हणजे काय कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की हे तुमचं म्हणजे गिवन लाईन त्या सर्कलला टँजंट आहे किंवा नाही. यासाठी तुमची जी कंडिशन आहे, दॅट कंडिशन इज युअर वाय इंटरसेप्टचा स्क्वेअर. ओके. सिम्पली सॉरी तुम्ही वाय इंटरसेप्टचा स्क्वेअर सी स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट एम स्क्वेअर प्लस 1. दिस विल बी द कंडिशन when c square is equal to r square in bracket m square plus 1, okay, is satisfied. ही कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टर्म मी त्यासाठी वरती मार्क करून दिली बघा. यामध्ये सी कोण आहे, सी इज अ वाय इंटरसेप्ट, आर इज अ रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. अजून कोण याच्यामध्ये एम इज अ स्लोप. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इन द ब्रॅकेट यस एम स्क्वेअर प्लस 1. ही जर कंडिशन सॅटिस्फाय जर झाली तरच ती गिवन लाईन ह्या सर्कलला काय असणार आहे, टँजंट असणार आहे. अदरवाईज ही कंडिशन म्हणजे हे दोघं इक्वल जर येत नसतील तर गिवन लाईन इज नॉट अ टँजंट टू द सर्कल. ठीक आहे. आता समजा ही लाईन ह्या सर्कलला टँजंट आहे. मग टँजंट आहे म्हणजे ती एका पॉईंटमधून पास होते. समजा हा तो पॉईंट आहे पी. मग तुम्हाला यांचे काय फाइंड आउट करायचे, कोऑर्डिनेट्स, म्हणजे x1 आणि y1. सपोज मला ह्या टँजंटचे जे ज्या सर्कल ज्या पॉईंटमधून पास होती आहे त्याचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, कोऑर्डिनेट्स. सो ज्यावेळेस टँजंट असेल तर येतील, टँजंट जर नसेल तर मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट येणारच नाही. ओके. सो सेकंड आपला याच्यातला पॉईंट आहे कंडिशन ऑफ टँजन्सीच्या नंतर सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ
कॉन्टॅक्ट. ठीक आहे. सो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं आपल्याला डिस्कस करायचं आता. जर आता ही लाईन सर्कलला जर टँजंट असेल तर ती x1 आणि y1 पास होती आहे. सो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचे कॉर्डिनेट्स आहे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ते x1 y1 आहे. सो मी तर लिहितो p x1, y1 इज इक्वल टू p इन ब्रॅकेट. सो याला पण लक्षात ठेवा, दिज आर -r² m अपॉन c and r² upon c. दिस इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अगेन म्हणजे तुमचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, -r² m अपॉन c आणि तुमचा वाय कॉर्डिनेट काय असणार आहे, r² अपॉन c. ठीक आहे. c इज द कोण आहे, वाय इंटरसेप्ट, r इज द रेडियस, m इज द स्लोप. सो लक्षात ठेवा बघा हे फॉर्म्युले, म्हणजे हे डायरेक्टली लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला. हे झालं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अँड थर्ड and last point is equation of tangent. Equation of circle in the form of slope. Equation of circle in the form of slope. Equation of circle कशाला लागेल आपल्याला, tangent बरं करे, सॉरी. Equation of tangent in the form of slope. Equation of tangent in the form of slope. स्लोपच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इक्वेशन तयार करायचं सपोज. ठीक आहे. हा बघा, पहिल्यांदा आपण काय फायनल केलं, कंडिशन ऑफ टँजन्सी. त्याचा फॉर्म्युला होता c² इज इक्वल टू r² इन ब्रॅकेट m² प्लस 1. नंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट p इज इक्वल टू काय, -r² m अपॉन c आणि r² अपॉन c. आता आपल्याला फाइंड आउट करायचं त्या टँजंटचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, स्लोपच्या फॉर्ममध्ये. आता हे बघा, आपल्याला माहिती आहे, सो वी हॅव, आपण लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे, आपण लाईनचं इक्वेशन लिहिलं आहे बघा, स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये, y इज इक्वल टू mx प्लस c. बरोबर आहे. सो इथं स्लोप आहे. आता म्हणजे तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करताना ती टँजंट कोणत्या पॉईंटमधून पास होती वगैरे हे काय माहीत करून घ्यायची गरज नाही आहे. सो डायरेक्टली आपण फाइंड आउट करू शकतो. आता इथं जो सी दिसतोय ना तुम्हाला, ओके, हा सी तुम्हाला कुठे दिसतोय आणखीन, हे बघा इथं कंडिशन ऑफ टँजन्सीमध्ये. अँड इथं लिहितो मी, अँड याला इक्वेशन 1 म्हणा. c² इज इक्वल टू काय होता तो, r² इन ब्रॅकेट m² प्लस 1 हे होतं ते. बरोबर आहे. c² इज इक्वल टू r² इन ब्रॅकेट m² प्लस 1. दिस इज म्हणजे हे आपलं झालं बघा c²ची व्हॅल्यू. मग c ची व्हॅल्यू काय होईल, c झालं बघा प्लस और मायनस r इन ब्रॅकेट m² प्लस रूटमध्ये घ्यायला प्लस और मायनस r इन द स्क्वेअर रूट, r² स्क्वेअर रूट r आणि m² प्लस 1 स्क्वेअर रूट इन द स्क्वेअर रूट, आहे का ना, m² प्लस 1. हे झालं बघा इक्वेशन 2. सो फ्रॉम 1 and 2, ही c ची व्हॅल्यू मी इक्वेशनमध्ये पुट करतोय. सो हे होईल y इज इक्वल टू mx प्लस c ची व्हॅल्यू काय, प्लस और मायनस, विथ करा प्लस और मायनस r इन द स्क्वेअर रूट m² प्लस 1. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट इन द फॉर्म ऑफ स्लोप. जर तुम्हाला स्लोप दिला असेल तर हे इक्वेशन वापरायचं. ठीक आहे. सो कळलं हे. ओके. सो याच्यावर एक प्रॉब्लेम आपण घेऊच. सो त्या अगोदर आणखीन एक लास्ट पॉईंट याच्यामध्ये, डायरेक्टर ऑफ सर्कल, ते एक डिस्कस करू आणि मग यावरती क्वेश्चन्स आपण घेऊन टाकू. इक्वेशन ऑफ कंडिशन ऑफ टँजन्सीवरती. सो नेक्स्ट बघा, डायरेक्टर ऑफ सर्कल किंवा डायरेक्टर सर्कल. कन्सेप्ट सिंपल आहे. हे बघा, यामध्ये कन्सिडर करा डायरेक्टर सर्कलसाठी मी इथं एक सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे. हा एक सर्कल झाला समजा.
आता ह्या सर्कलला एक मी सपोज टँजंट ड्रॉ करतो. एक टँजंट आपण घेऊया. ठीक आहे, ही झाली समजा टँजंट. आता ह्या टँजंटमधून पास होणारा मी आणखीन एक सर्कल ड्रॉ करतो. समजून घ्या बरं का, थोडंसं आणखीन तिरकी त्यांची. आता ठीक आहे, राहू दे एवढी. मग इथून मी एक सर्कल ड्रॉ करतो. आता परत ह्या याच्यातून जाणारा, ह्या टँजंटमधून जाणारा. थोडा इकडे गेला असं वाटतं ना. कॉन्सेंट्रिक वाटतोय का नाही? कन्सेप्ट करण्यासाठी कॉन्सेंट्रिक वाटला पाहिजे सर्कल. थोडासा असा ड्रॉ करतो मी याला. ओके, आता झाला बघा कॉन्सेंट्रिक. आता पहिली जी सर्कल आहे आपला, मी याला मार्किंग करतो. हा आपला पहिला सर्कल आहे, गिवन सर्कल. ह्या सर्कलची ही टँजंट आहे. दिस इज अ टँजंट. ओके, दिस इज अ टँजंट. ही त्या सर्कलची कोण आहे बघा, टँजंट आहे. आता पहिल्या सर्कलचं सेंटर एकच आहे बरं का रे, म्हणजे याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. ह्या दोघांचाही सेंटर एकच वाटलं असेल तर मी एक्स वाय आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. हा समजा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा सपोज तुमचा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, इथलचा तुमचा एक्स ॲक्सिस आणि हा तुमचा वाय ॲक्सिस. इथं तुमचा सेंटर आहे ह्या सर्कलचा. दिस इज अ गिवन सर्कल. ह्या सर्कलची जी टँजंट आहे, ही टँजंट समजा ह्या सर्कलला पी ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करते आहे. ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या सर्कलला इथं टँजंट ड्रॉ केली आहे, इथं जर तुम्ही पॉईंट ऑफ लोकस जर तयार केला, सो टँजंट जी ह्या दुसऱ्या सर्कलला जी असणार आहे ना, तिथं एक परपेंडिक्युलर तयार होतोय. म्हणजे हा जो पॉईंट आहे, हा तो सर्कलच्या एका पॉईंटमधून पास होतोय. ओके, सो आता इथं जर मी एखादा म्हणजे इथं जर एक मी लाईन जर ड्रॉ केली, तर ती लाईन आणि हा पॉईंट बरोबर काय व्हायला पाहिजे, इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. आता आपण मी तो विथ डायमेन्शन नाही ड्रॉ केलेलं, पण मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, ह्या सर्कलची टँजंट आणखीन एक, आणि हा पॉईंट, हा जो पॉईंट आहे ना या सर्कलला, हा समजा एकाच ठिकाणी असं कन्सिडर करा. सो आता बघा, आणखीन एक टँजंट इथं मी ड्रॉ केली सर्कलला. ही दुसरी टँजंट आहे. एक ब्लॅक कलरने ड्रॉ केली होती, एक रेड कलरने ड्रॉ केली. ही एक सेकंड टँजंट आहे पहिल्या सर्कलला. आणि दोन्ही टँजंटचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा. ओके, ह्या इंटरसेक्शन पॉईंटमधून आता ह्या आपल्याला माहिती आहे बघा, दोन टँजंट एकमेकाला इथं इंटरसेक्ट होतात, म्हणजे यांच्यामधला अँगल किती असणार आहे, ऑब्व्हियसली 90 डिग्री असणार आहे. हा अँगल तुमचा 90 डिग्री आहे. ओके, ह्या पॉईंटला एखादं नाव समजा तुम्ही दिलं, समजा पी नाव देऊ आपण. सो हा जो ह्या दोन टँजंटचा जो परपेंडिक्युलर इथं झाला, ह्या परपेंडिक्युलरमधून जो सर्कल इथं मी ड्रॉ केलेला आहे बघा दुसरा. ठीक आहे, मी आधी ड्रॉ करून ठेवलेला होता तो सर्कल, कारण तो पॉईंट तसा मार्क करता नसता आला मला. दर्शन मी काय केलं, अगोदर सर्कल ड्रॉ केला. आता कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. हा आपला गिवन सर्कल होता पहिला. ओके, ह्या सर्कलला मी काय केलं, अगोदर एक टँजंट ड्रॉ केली, आणि ह्या टँजंट ॲप्रॉक्सिमेटली एका पॉईंटमधून जाणारा जो सर्कल ड्रॉ केला. ओके, आता ते विसरून जा की मी अगोदर सर्कल ड्रॉ केला, मी फक्त जॉमेट्रीसाठी त्याला आधी ड्रॉ केलं. सो काय करायचं आपल्याला, इथं मी पहिला सर्कल ड्रॉ केला, त्या सर्कलला दोन टँजंट ड्रॉ केल्या. हे बघा, ही एक टँजंट आहे माझी, आणि सेकंड एक ब्लॅक कलरमध्ये ड्रॉ केली आहे, एक रेड कलरमध्ये ड्रॉ केलेली आहे. ह्या दोन टँजंट आहे. ह्या दोन टँजंटचा पी हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे यांच्यामधला अँगल तुमचा किती आहे, 90 डिग्री. आणि त्या इंटरसेक्शन पॉईंटमधून एक दुसरा सर्कल मी पास केला विथ सेम ओरिजिन किंवा सेम सेंटर एकच आहे. ओके, म्हणजे हा कॉन्सेंट्रिक सर्कल आहे. ह्या दोन टँजंट्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, आणि त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून दुसरा सर्कल पास होतोय. ओके, विथ सेम सेंटर ऑफ द फर्स्ट सर्कल. या दुसऱ्या सर्कलला म्हणतात डायरेक्टर सर्कल. दिस सर्कल इज कॉल्ड ॲज अ
डायरेक्टर सर्कल, याला म्हणतात डायरेक्टर सर्कल. काय लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्टर सर्कलला? मग एक पहिला गिवन सर्कल आहे, त्या गिवन सर्कलला 2 टँजंट्स ड्रॉ केल्या. दे आर टँजंट्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री, इंटरसेक्शन पॉईंट होत त्यांचा. ओके, आणि त्या इंटरसेक्शन पॉईंटमधून दुसरा सर्कल ड्रॉ केला हॅव्हिंग सेम ओरिजिन. ओरिजिन काय होता? सेम होता. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्टर सर्कल. ठीक आहे. मग तुम्ही पी पॉईंटचं इक्वेशन वगैरे काढलेलं आहे बघा. सो याला डायरेक्टली आता लक्षात ठेवा तुम्ही. समजा आर इज द रेडियस ऑफ द फर्स्ट सर्कल. ठीक आहे. सो दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन डायरेक्टली आपल्याला ह्याच रेडियसवरून भेटेल. आता हिची दुसऱ्या सर्कलची रेडियस स्पेशल काढायची गरज नाही आहे. पहिल्या सर्कलचं इक्वेशन काय असतं? मी पेनचा कलर चेंज करतो. पहिल्या सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा जो दुसरा सर्कल आहे बघा डायरेक्टर सर्कल, याचं इक्वेशन येतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स आर स्क्वेअर. आर इज द रेडियस. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स आर स्क्वेअर. आता तुम्हाला ऑब्वियसली तर विचारू शकतात बघा की मग डायरेक्टर सर्कलची रेडियस काय आहे? डायरेक्टर सर्कलची रेडियस हे बघा, ओरिजिनल सर्कलची रेडियस तुमची आर आहे आणि डायरेक्टर सर्कल आर स्क्वेअर झालेला ना, तो रेडियस आर आहे. मग ओरिजिनल सर्कलची रेडियस तुमची आर आहे. मग डायरेक्टर सर्कल आणि ओरिजिनल सर्कल यांच्यामध्ये रेडियसमध्ये काय रिलेशन आहे ते बघा. जर मला डायरेक्टर सर्कलची रेडियस जर काढायची असेल तर मी 2r स्क्वेअरचा काय घेणार? स्क्वेअर रूट घेणार. म्हणजे तो किती होईल? 2चा स्क्वेअर रूट रूट 2 आणि आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर. देअरफॉर वी कॅन राईट रेडियस ऑफ डायरेक्टर सर्कल is equal to root 2 times radius of given circle. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्टर सर्कलची जी तुमची रेडियस असणार आहे, डायरेक्टर सर्कलची रेडियस ही गिवन सर्कलच्या रेडियसच्या रूट 2 टाइम्स असणार आहे. म्हणजे 1.414 टाइम्स लार्जर असणार आहे. समजलं आता ह्या कन्सेप्ट? डायरेक्टर सर्कल हा कुठून पास होणार आहे? म्युच्युअली परपेंडिक्युलर टँजंटच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून. त्याची रेडियस रूट 2 टाइम्स ऑफ ओरिजिनल सर्कल असेल. त्यानंतर कंडिशन ऑफ टँजन्सी आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट एम स्क्वेअर प्लस 1. कंडिशन ऑफ टँजन्सीचा मिनिंग काय? की गिवन लाईन त्या सर्कलला टँजंट आहे किंवा नाही चेक करणे. जर टँजंट असेल तर आपण काय काढू शकतो? त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढण्यासाठी एक्स आणि वायचे कॉर्डिनेटचा फॉर्म्युला आहे मायनस आर स्क्वेअर एम अपॉन सी आणि आर स्क्वेअर अपॉन सी. आणि एकदा आपल्याला कन्फर्म झालं, मग समजा तुम्हाला विचारलं की फाइंड आउट द इक्वेशन ऑफ टँजंट इन द फॉर्म ऑफ स्लोप. आपण 1-2 क्वेश्चन असे बघणारच आहोत. तर मग वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस और मायनस सीची व्हॅल्यू काय? आर इन द स्क्वेअर रूट एम स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. ओके, सो आपल्या टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स मी घेतो बघा. सो पहिला क्वेश्चन असा आहे, टेक्स्टबुक म्हणजे आपलं महाराष्ट्र शासनचं स्टेट बोर्ड. यामध्ये एक क्वेश्चन असा आहे, पेज नंबर 135 वर जर गेले तुम्ही तर सापडेल बघा. जर तुमच्याकडे ते बुक असेल तर महाराष्ट्र शासनाचं, आपलं नाही. क्वेश्चन असा आहे, शो दॅट द लाईन (3x minus 4y) show that the line 3x minus 4y plus 15 is equal to 0 is tangent to the circle of x square plus y square is equal to 9. ठीक आहे. तुम्हाला त्या सर्कलची टँजंट आहे हे तुम्हाला शो करायचं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आणखीन एक असं ॲड करतो मी, ऑल्सो फाइंड. अरे इथं पुढे क्वेश्चन दिला मी, खाली लिहायला पाहिजे होता. ठीक आहे.
फक्त बॉक्स आला. ठीक आहे, मी काढून टाकतो क्वेश्चन. इथे घ्या क्वेश्चन तो परत. शो दॅट द लाईन 3x minus 4y plus 15 is equal to 0 is tangent to the circle of x square plus y square is equal to 9. Also find point of contact. ठीक आहे, सेवा. आता लाईनचं इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे बघा, स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये. सो इथं बघा इक्वेशन ऑफ लाईन कोणत्या फॉर्ममध्ये दिलं, हे जनरल फॉर्ममध्ये 3x minus 4y plus 15 is equal to 0. आपल्याला म्हणजे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये पाहिजे. नसेल तरी चालेल, आपल्याला फक्त काय लागतो त्याचं स्लोप काढायला पाहिजे आणि वाय इंटरसेप्ट. नसेल तरी चालेल, ठीक आहे ना, किंवा लिहिलं तरी चालेल. मग मला सांगा स्लोप कसा काढू इथं मी. येस एनीवन. जनरल इक्वेशन जर मला माहीत असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, अगोदर मी याला कम्पेअर करतो. मग -a/b. -a/b याला मी अगोदर कम्पेअर करतो. कंपेअरिंग विथ आवर जनरल इक्वेशन ऑफ लाईन ax plus by plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू 15. therefore slope that is m is equal to -a/b. so -3 upon मायनस हे -4 मायनस कसं आला परत. b ची व्हॅल्यू आहे -4, मायनस मायनस कॅन्सल, स्लोप झाला बघा 3/4. ओके, आणि अजून काय लागतं आपल्याला, वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट आपण याच्यामध्ये कशाने शो करतोय, सी ने. सांगा रे वाय इंटरसेप्टचा फॉर्म्युला -c/b. -c/b. करेक्ट. सो मायनस सी ची व्हॅल्यू 15, बी ची व्हॅल्यू -4, मायनस मायनस कॅन्सल, हे झालं 15/4. ठीक आहे, हा झाला वाय इंटरसेप्ट. आता इक्वेशन ऑफ सर्कल काय आहे, नाव इक्वेशन ऑफ सर्कल x² + y² इज इक्वल टू 9 आहे, बरोबर ना. येस. सो देअरफॉर सांगा डायरेक्टली मला रेडियस किती मग इथं, r² ची व्हॅल्यू 9 आहे, मग रेडियस इज 3, बरोबर. सो आपल्याला काय कंडिशन चेक करायची अगोदर, कंडिशन ऑफ टँजन्सी. त्यासाठी मला c² इज इक्वल टू काय आला पाहिजे, r² इन ब्रॅकेट m² + 1 एवढा. ठीक आहे. सो अगोदर मी काय करतो, फाइंड आउट c². सो c² इज इक्वल टू, सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 15/4, त्याचा स्क्वेअर करा. 15चा स्क्वेअर 225, 4चा स्क्वेअर 16. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. आपण 1 कुठे दिला नाही ना अजून, नाही, इक्वेशन 1. ओके, आता राईट हँड साईड फाइंड आउट करा. राईट हँड साईड काय आहे, r² इन ब्रॅकेट m² + 1. r² म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर. स्लोप किती आहे 3/4, त्याचा स्क्वेअर 3/4चा स्क्वेअर प्लस 1. 3चा स्क्वेअर 9, 3/4चा स्क्वेअर 9/16 प्लस 1. करेक्ट. सो इज इक्वल टू 9 इंटू ही किती होईल बघा, 16 + 1 9, 16 × 1 16 प्लस 9 25, बरोबर. 25/16. 25 × 9 किती रे, 225/16. दिस इज द व्हॅल्यू ऑफ r² इन ब्रॅकेट m² + 1. इक्वेशन 2 आलं का सेम. फ्रॉम 1 and 2 सेम आलं बघा. फ्रॉम 1 and 2 c² इज इक्वल टू r² इन ब्रॅकेट m² + 1. therefore given line
इज टँजेंट टू सर्कल. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा पी एक्स कॉमा वाय, काय फॉर्म्युला आहे त्याचा? पी समजा तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, मायनस आर स्क्वेअर, यस आर स्क्वेअर एम अपॉन सी ना, हे बा आर स्क्वेअर एम अपॉन सी, आणि दुसरा फक्त आर स्क्वेअर अपॉन सी, आर स्क्वेअर एम अपॉन सी, आणि दुसरा काय असतो? फक्त आर स्क्वेअर अपॉन सी असतो. ठीक आहे. मग इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट मायनस आर स्क्वेअर, आर म्हणजे 3चा स्क्वेअर, एम किती येतो? 3/4 आहे, इंटू 3/4 अपॉन सी, ची व्हॅल्यू 15/4 ना, 15/4 कॉमा आर स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर अपॉन सी इज 15/4. ठीक आहे. सो काय होईल बघा, मायनस बाहेर आहे बरं का ब्रॅकेटच्या, 3चा स्क्वेअर 9 झाला, इंटू 3 अपॉन खाली किती इथं 15 आहे बघा, इथं डिनॉमिनेटरला 4 आहे, इथं डिनॉमिनेटरला 4 आहे, 4 कॅन्सल ओके. इथं 3चा स्क्वेअर 9 अपॉन 15, हाफ या 4ची पोझिशन कुठे आहे? डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, तो कुठे येईल? डायरेक्टली वरती येईल. सो पी इन ब्रॅकेट मायनस 9 इंटू 3 किती झाला? -27 अपॉन 15, किंवा मग अगोदर डिवाइड करतो, त्याला सिम्प्लिफाय करतो. हे बघा रे, 3 5 जा 3 5 जा 15, म्हणजे किती झाला हा? -9 अपॉन 5, आणि इथं 3 3 जा 9, 3 5 जा 15, सो किती होईल हा? 12 अपॉन 5. सो हे झाले त्यांचे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आता यामध्ये आणखीन ॲड करतो, समजा इक्वेशन ऑफ टँजंट विचारलं आहे बघा. नाव इक्वेशन ऑफ टँजंट इन द फॉर्म ऑफ स्लोप, ओके. काय तो फॉर्म? y इज इक्वल टू mx प्लस सी ची व्हॅल्यू किती आलेली तुमची? आपण काढली इथं आहे का ना डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट स्लोपची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. मग ते आन्सर हेच येईल बघा परत, y इज इक्वल टू mx प्लस सी, हे लाईनचं इक्वेशन आहे ना हे. सो आपण सेपरेटली सॉल्व करू त्याला, हे राहू द्या, आपल्याकडे आहे ते प्रॉब्लेम. जर स्लोप दिला असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करणे. ठीक आहे. ओके, समजलं का नाही मग वरचा प्रॉब्लेम कंडिशन ऑफ टँजन्सीचा? सो टेक्स्टबुकमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे, सिम्पल होता, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काय अवघड नाही आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तिथं या, तुमच्याकडे कोणतं जरी बुक असेल तरी त्यामध्ये आहे आपली जी शेवटची मोठी एक्झरसाइज असते ना रे, मिसलेनियस एक्झरसाइज, त्यामध्ये क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 21, सगळ्यात शेवटची मोठी एक्झरसाइज असते ना आपली ती मिसलेनियस एक्झरसाइज, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 21 सापडला का तुम्हाला? 21 22 23 आहे परत पुढं. क्वेश्चन नंबर सांगितलं बरं मी तुम्हाला, सापडला असं तुम्हाला येस म्हणा, पण मी क्वेश्चन घेतो. सापडलाय सगळ्यांना ते क्वेश्चन नंबर 21? क्वेश्चन असा आहे, येस सर. ओके. क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. क्वेश्चन लिहित नाही मग मी, हा सापडलं सगळ्यांना. सो गिवन काय बघा, तुम्हाला दिलं फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = 16,
बरोबर. देअरफॉर रेडियस किती झाली मग इथं 4 झाली. विथ द स्लोप इज गिवन, स्लोपची व्हॅल्यू आहे -2. ठीक आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट रिक्वायर इक्वेशन ऑफ टँजेंट स्लोपच्या फॉर्ममध्ये. रिक्वायर इक्वेशन ऑफ टँजेंट इज, काय फॉर्म्युला आहे बघा तो, y इज इक्वल टू, इथं होता mx, इथं प्लस और मायनस r इन द स्क्वेअर रूट m स्क्वेअर प्लस 1. हे इथं आहे इक्वेशन ऑफ टँजेंट. हिअर इज y इज इक्वल टू mx प्लस और मायनस r, इथं c ची व्हॅल्यू पुट केलेली आपण, प्लस और मायनस r इन द स्क्वेअर रूट m स्क्वेअर प्लस 1. करेक्ट. ओके. सो व्हॅल्यूज पुट करायचं फक्त आपल्याला आणि जनरल इक्वेशन तयार करायची होती. वाय एम ची व्हॅल्यू किती बघा -2, सो दिस इज -2x. आर ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस और मायनस 4 इन द स्क्वेअर रूट एम स्क्वेअर -2 चा स्क्वेअर प्लस 1. करेक्ट. सो वाय इज इक्वल टू झाला -2x प्लस और मायनस हा 4 -2 चा स्क्वेअर 4 प्लस 1. सो y इज इक्वल टू -2x प्लस और मायनस 4 हा झाला स्क्वेअर रूटमध्ये 5. सो 2x ला घ्या लेफ्ट साईडला, -2 इकडे प्लस होईल, 2x प्लस y प्लस और मायनस 4√5 इज इक्वल टू 0. तो प्लस और मायनस आहे ना, त्याला लेफ्ट साईडला घ्यायचं, तो प्लस और मायनसच राहील. मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. हे झाला आन्सर. सोपं होता ना क्वेश्चन. ओके. आता क्वेश्चन नंबर 22 बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल. इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 विच आर पॅरलल टू. ओके. कोणाला पॅरलल आहे ते 3x प्लस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. टँजेंट इज parallel to 3x plus 2y plus 1 is equal to 0. ओके. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 आहे, म्हणजे तुम्हाला इथं रेडियस भेटली बघा. रेडियस किती येईल इथं 2 येईल. आता मला ह्या लाईनवरून आहे ना, जी तुमची टँजेंट आहे, ओके, ॲक्च्युअल ज्या सर्कलला जी टँजेंट आहे ती टँजेंट याला काय आहे, ह्या लाईनला पॅरलल आहे. मला त्या टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. म्हणजे मला आता रिक्वायरमेंट रेडियस माहिती बघा. मग रिक्वायरमेंट आता माझी काय आहे, जर मला इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं असेल तर मला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट माहीत पाहिजे. सो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तर आपल्याला माहीत नाही आहे. करेक्ट. सो मग आता आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, स्लोप. मला सांगा रे, पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात, इक्वल असतात. करेक्ट. सो ह्या लाईनचा जो स्लोप येईल बघा तुमचा 3x प्लस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0चा, तोच स्लोप कोणाचा असणार आहे, टँजेंटचा. बरोबर. करेक्ट का. सो वी कॅन राईट हिअर स्लोप ऑफ गिवन लाईन. स्लोप ऑफ गिवन लाईन. आता इक्वेशन तुमचं काय आहे, जनरल फॉर्ममध्ये आहे. सो काय होईल ते -a/b. सो -3/2 हा झाला स्लोप ऑफ गिवन लाईन. आणि टँजेंट जी आहे तुमची ती टँजेंट ह्या लाईनला पॅरलल आहे. बरोबर आहे. त्यामुळे टँजेंटचा पण स्लोप हाच येईल. देअरफॉर वी कॅन राईट हिअर स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू किती, -3/2. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट इज, इक्वेशन ऑफ टँजेंट y इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे आपला, mx प्लस और मायनस r इन द स्क्वेअर रूट m स्क्वेअर प्लस 1. बरोबर आहे. सो y इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू किती आली, -3/2x. करेक्ट. प्लस और मायनस r ची व्हॅल्यू 2 आहे ना, इन द स्क्वेअर रूट m स्क्वेअर -3/2चा स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो y इज इक्वल टू -3/2 इंटू x प्लस और मायनस 2 इन द स्क्वेअर रूट. 3/2चा स्क्वेअर किती झाला हा, 9/4 प्लस 1. सो y इज इक्वल टू -3/2x
प्लस और मायनस 2 इन द स्क्वेअर रूट. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन. हे 9 + 4 बरोबर आणि डिवाइड बाय 4 आहे बघा. त्याला डायरेक्ट मी स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतो म्हणजे तो खाली आल्यावर किती होईल फक्त 2 होईल. त्यामुळं हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला. ठीक आहे म्हणजे राहिलं काय आता y - -3/2x प्लस और मायनस रूटमध्ये राहिला 13. आता हा डिनॉमिनेटरचा 2 मला रिमूव्ह करायचा आहे. सो 2 ने थ्रूआउट मल्टिप्लाय करा. सो वी गेट 2y - 3x प्लस और मायनस 2√13. 3x घ्या इकडं. दिस इज 3x प्लस 2y. याला पण इकडं घ्या. प्लस और मायनस 2√13 = 0. ओके हे झालं आन्सर. 3 किंवा 4 मार्काला क्वेश्चन पडतो बघा पेपरला नाही का ह्या टाईपचा आणि खूप सोपं आहे. फक्त काय केलं आपण गिवन लाईन एक कंडिशन येते टँजंट इज पॅरलल. सो आपण केलं. ठीक आहे आता त्याच्यामधलंच क्वेश्चन नंबर 23 आहे लास्ट क्वेश्चन. गिवन काय बघा इक्वेशन ऑफ सर्कल दिलं आहे x² + y² = 36 म्हणजे r काय असणार आहे रेडियस झाली 6 युनिट. ठीक आहे ओके आणि विच आर परपेंडिक्युलर. सो आता टँजंट परपेंडिक्युलर आहे. यासाठी तुम्ही टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन 5x + y - 2 = 0. याला टँजंट काय तुमची परपेंडिक्युलर आहे बरोबर. मग टँजंट जर परपेंडिक्युलर असेल तर अगोदर मी ह्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करतो. स्लोप ऑफ गिवन लाईन इज इक्वल टू -a/b. सो -5/b ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हा झाला -5 बरोबर का. मग मला सांगा स्लोप ऑफ टँजंट काय येईल कारण टँजंट 1/5. 1/5 करेक्ट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू काय झाला 1/5. ओके देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट इज काय फॉर्म्युला आहे आपला y = mx प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. इथं r बाहेर m² + 1. m किती आला आहे तुमचा आता 1/5x प्लस और मायनस r is 6 इन द स्क्वेअर रूट 1/5² + 1. ठीक सो y = 1/5x प्लस और मायनस हा 6 1चा स्क्वेअर 1 5चा स्क्वेअर 25 + 1. ठीक आहे ना. सो y = काय झाला हा बघा 1/5x प्लस और मायनस 6 करा ॲडिशन 1 + 25 किती 26/25. ठीक आहे याला मी बाहेर घ्यायला पाहिजे तो लगेच बरं ठीक आहे नेक्स्ट स्टेपला घेऊया. सो y = 1/5x प्लस और मायनस 6√26/5. 25ला स्क्वेअरच्या बाहेर घेतलं 5 आला. आता 5 ने थ्रूआउट काय करा मल्टिप्लाय करा म्हणजे इथलचा डिनॉमिनेटरचा 5 निघून जाईल इथलचा 5 निघून जाईल म्हणजे काय होईल हा 5y = x प्लस और मायनस 6√26. आता yला फक्त इकडे घ्या. सो x - 5y प्लस और मायनस 6√26 = 0. This is the equation of tangent if the slope is given. Okay, so this is all about condition of tangency, point of contact, equation of tangent in the form of slope आणि डायरेक्टर ऑफ सर्कल. डायरेक्टर ऑफ सर्कल ठीक आहे याच्यात आता एक्झाम्पल आपण नाही डिस्कस केलं. याला हा चॅप्टर आपला CETला पण आहे. ओके काही अजून थोडीशी डेप्थ आपल्याला याची त्यावेळेस वाढवायची म्हणजे आणखीन काही क्वेश्चन्स आपण त्यावेळेस याला सॉल्व करू. तर तुमच्या आत्ताच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स.
ओके, टू मोर. कोण कोण प्रेझेंट आहे बघा. आदिती आहे आज, साक्षी आहे, प्रेम गाडेकर आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे आणि श्रावणी आहे. तनिष्का पवार सध्या जॉईन नाही होत आहे आणि शिवराज जाधव नाही आहे. चला ठीक आहे, समजलं का लेक्चर मग आजचं? यस सर. ओके ठीक आहे, मग थांबूया आपण, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.